एखाद्या रिजनमध्ये जर मी मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर 100% एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते आणि याच इलेक्ट्रिक फील्डला आपण म्हणतो इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आता या केसमध्ये बघा काय झालंय, माझ्याकडे एक क्लोज्ड कंडक्टिंग लूप आहे आणि तिथे आतमधल्या डायरेक्शनला या बोर्डच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. तर जर मी म्हटलं की मॅग्नेटिक फील्ड ही टाइमनुसार वाढते तर फ्लक्स पण हा टाइमनुसार वाढणार आणि या फ्लक्सला कमी करायला लेन्झेस लॉ नुसार करंट येणार सर. करंट कसा येईल सर, अँटी क्लॉकवाईज, सो दॅट मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, बाहेरच्या डायरेक्शनला येईल. आता करंट जर अँटी क्लॉकवाईज आला तर निश्चितपणे इलेक्ट्रॉन हे क्लॉकवाईज फिरत असतील. आता माझा प्रश्न असा आहे की या इलेक्ट्रॉनला फिरवतं कोण आहे, त्याचं मोशन कोण स्टार्ट करतंय. तर मॅग्नेटिक फील्ड हे कार्य कधीच करू शकत नाही, कारण इलेक्ट्रॉन आधी रेस्टला होते आणि रेस्टवर मॅग्नेटिक फोर्स हा 0 असतो. याचा अर्थ कुठे ना कुठे माझ्याकडे एक इलेक्ट्रिक फील्ड आली असणार आहे, त्यालाच आपण इंड्यूस. तर इलेक्ट्रॉनवर इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागतो, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल टँजेन्शियल, मात्र इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या अपोजिट असेल सर. आणि या इलेक्ट्रिक फील्डची एक खासियत आहे की ही इलेक्ट्रिक फील्ड एक क्लोज लूप फॉर्म करते, म्हणजे ही सर नॉन कन्झर्वेटिव्ह इन नेचर आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड चार्जमुळे नाही तयार होत तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे तयार होते सर. ही कारण नॉन कन्झर्वेटिव्ह इन नेचर आहे सर, तर एका क्लोज लूपमध्ये याचं वर्क डन नॉन झिरो असतं सर. त्याचबरोबर याला कुठल्याही पद्धतीचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाईन करता येत नाही. आणि तुला हे माहिती पाहिजे की या इलेक्ट्रिक फील्ड आणि फ्लक्सला रिलेट करणारं हे इक्वेशन महत्वाचं आहे. हे मॅक्सवेलचं सुद्धा तिसरं इक्वेशन आहे सर. इथे असेल की इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. हे दाखवतं की जेव्हा केव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे तेव्हा माझ्याकडे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि ती जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना सर, तर ती या फ्लक्सला जो चेंज करणारा कॉज आहे ना सर, तर त्याला अपोज करेल, म्हणून हा निगेटिव्ह साईन आलेला आहे.